यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांच्या मागणीवरून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण इथं डिस्कस करत आहोत की निश्चितच त्याचा फायदा येणाऱ्या एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये विद्यार्थ्यांना झालेला पाहायला मिळेल. यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, बेस्ड ऑन इथर्स, isopropyl methyl ether when treated with cold hydrogen iodide gives. आता आयसोप्रोपाइल मिथाइल इथर जो असणार आहे तो अनसिमेट्रिकल इथर असणार आहे. म्हणजे ऑक्सिजन असेल इकडं CH3 आणि इथं आयसोप्रोपाइल ग्रुप असणार आहे. बरोबर आहे. दिस इज आयसोप्रोपाइल ग्रुप. ऑक्सिजन हॅज 2 लोन पेअर्स. त्यामुळं HI इन कोल्ड कंडिशन इथं वापरलेला आहे त्यांनी. पण तुम्हाला माहित आहे की हॅलोजन्स आर बेस्ट लिव्हिंग ग्रुप. त्यामुळे ही इलेक्ट्रॉन पेअर हा आय घेऊन जाईल. त्यामुळे इथं तयार काय होईल? फॉर्मेशन ऑफ आयोडाइड. I- तयार होईल आणि H+ तयार होईल. इथं इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजन काय करेल? डोनेट्स इट शेअर्स विथ दिस इलेक्ट्रॉन डेफिशियंट H+ आहे, दॅट इज द प्रोटॉन. आणि मग इथं प्रोटोनेटेड इथर तयार होईल. मग आता प्रश्न असा आहे की हा कार्बन आणि ऑक्सिजन का हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल. तर इथं रिएक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू SN2 रिएक्शन मेकॅनिझम. म्हणजे बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल टेक्स प्लेस. हा इथं OH इथं ज्यावेळी H जोडेल त्यावेळेस हा बॉन्ड काय होईल? इथली इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजन कडे शिफ्ट होईल आणि I याला जोडला जाईल. म्हणजे मिथाइल आयोडाइड तयार होईल आणि आयसोप्रोपाइल अल्कोहोल. दिस इज द प्रॉडक्ट. मग ऑप्शन मध्ये काय पहा? आयसोप्रोपाइल आयोडाइड, मिथाइल आयोडाइड, आयसोप्रोपाइल अल्कोहोल, मिथाइल आयोडाइड. म्हणजे बी इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही सिलेक्ट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, कार्बोहायड्रेट्स. ग्लुकोज ऑन ऑक्सिडेशन विथ ब्रोमीन वॉटर. Glucose on oxidation with bromine water yields gluconic acid. This reaction confirms presence of. आता ऑप्शनला जाण्यापूर्वी आपण बघूया की ग्लुकोज ज्यावेळी आपण म्हणू त्यावेळी CHO ग्रुप एक असेल, त्यानंतर CHOH फोर्थ टाइम आणि CH2OH. बरोबर आहे. म्हणजे this glucose when treated with bromine in water or bromine water it gives a gluconic acid. Means in this reaction aldehyde group is converted into COOH group. So this is nothing but the gluconic acid. मग ग्लुकॉनिक ऍसिड ज्यावेळी तयार होतं it confirms the presence of C double bond O, that is the carbonyl group in the form of aldehyde. आता इथं ऑप्शन्स बघूया. 6 कार्बन atoms linked in a straight chain, 9. Secondary alcoholic group in glucose, 9. Aldehyde group in glucose. म्हणजे it confirms the aldehyde group present in the glucose. म्हणजे या पद्धतीनं हे ऑप्शन तुम्ही निवडणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, सॉलिड स्टेट वर आहे. विच अमंग द फॉलोइंग सॉलिड इज नॉन पोलर सॉलिड. म्हणजे हायड्रोजन क्लोराईड जर आपण पाहिलं तर Cl- म्हणजे हा जो असणार आहे तो पोलर असेल. सल्फर डायऑक्साइड ऑल्सो पोलर. वॉटर इज ऑल्सो पोलर. कारण सल्फर डायऑक्साइड मध्ये सल्फर आणि वॉटर मॉलिक्युल मध्ये ऑक्सिजन हॅज लोन पेअर्स आणि त्यामुळं तिथं ते पोलर सॉलिड्स असणारे आहेत. तर कार्बन डायऑक्साइड जो असणार आहे तो ओव्हरऑल इफेक्ट ऑक्सिजन इकडे इलेक्ट्रॉन खेचून घेईल, इकडेही खेचून घेईल. त्यामुळे ओव्हरऑल डायपोल मुवमेंट इज अ 0 अँड हेन्स इट इज अ नॉन पोलर. म्हणजे कार्बन डायऑक्साइड इज द करेक्ट और बेस्ट चॉइस और ऑप्शन. नेक्स्ट, बेस्ड ऑन ट्रांजिशन अँड इनर ट्रांजिशन मेटल्स, identify the metal that forms colorless compounds.
आता प्रश्न जरा बघा, मेटल दॅट फॉर्म्स कलरलेस कंपाऊंड्स असं म्हटलंय. म्हणजे जर आपण ही दिलेली आयर्न, क्रोमियम, व्हॅनायडियम, स्कॅन्डियम ही जर मेटल्स आपण पाहिली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की त्यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे, 3D सेरीज असणार आहे, ते 3D1 4s2 to 3D10 4s2. म्हणजे 4s ऑर्बिटल जे असणार आहे कंटेंट 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे पेअर्ड असणार आहे, स्टेबल आहे. परंतु D1 to D10 या पद्धतीने इलेक्ट्रॉन्स भरत जाताना पाहायला मिळतात. मग यामध्ये कोण कोण आहे? स्कॅन्डियम आहे 3D1 4s2, त्यानंतर क्रोमियम आहे 3D5 4s1 हा इथं, त्यानंतर व्हॅनायडियम आहे 3D3 4s2 आणि स्कॅन्डियम 3D1 4s2. हे 4 मेटल्स दिलेले आहेत. तर यापैकी कोणता मेटल असा आहे की जो कलरलेस कंपाऊंड तयार करू शकतो? परंतु कलर्ड कंपाऊंड तयार करण्यासाठी त्यामध्ये काय असलं पाहिजे? देअर मस्ट बी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल. मग ही सगळे स्कॅन्डियम, व्हॅनेडियम, क्रोमियम आणि आयर्न पाहिलं तर कंटेंट अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल. परंतु कंपाऊंड मध्ये आपल्याला विचार करायचा आहे, आणि ज्यावेळेस कंपाऊंड तयार होईल त्यावेळेस त्या कंपाऊंड मध्ये ते जे मेटल असणार आहे त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट आणि त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला विचारात घ्यावं लागेल. आता कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 3D सेरीज इज +2, आणि त्यामुळं सगळ्यांच्या बाबतीमध्ये S4s मधून 2 इलेक्ट्रॉन जर काढून टाकले तर पुन्हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स राहतात. परंतु स्कॅन्डियम इज द ओनली एलिमेंट विच एक्झिबिट +3 ऑक्सिडेशन स्टेट, आणि त्यामुळं इथं 3D1 मधला 1 इलेक्ट्रॉन आणि 4s मधून 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन निघून जातात, आणि त्यामुळं 3D0 आणि 4s 0 होतं, आणि त्यामुळे देयर इज नो एनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे त्या कंपाऊंड मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असत नाही, आणि त्यामुळं स्कॅन्डियम फॉर्म्स कलरलेस कंपाऊंड. बरोबर आहे. नेक्स्ट, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 and 18 वर आहे. What is the highest oxidation state exhibited by group 17 elements? म्हणजे अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला माहित आहे 17 ग्रुप 17 एलिमेंट्स म्हटलं की हॅलोजन फॅमिली असणारे आहे. हॅलोजन्स एक्झिबिट -1 oxidation state, that is the common oxidation state. But in addition to -1, they also exhibit +1, +3, +5 and +7. So +7 is the highest oxidation state exhibited by the group 17 elements. Next, based on phenols, alcohols, phenols and ethers, name the catalyst used in commercial method of preparation of phenol. म्हणजे इथं काय म्हटलंय त्यांनी? कमर्शियल मेथड म्हटलंय पा. म्हणजे हे फार महत्वाचे आहे. स्टेम वाचताना प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ आणि त्याची दिशा ही उत्तराकडे जाताना तुम्हाला ठरवावी लागेल. म्हणजे ते ठरवण्यासाठी तुमच्याकडे तर स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे, आणि ते स्किल डेव्हलप व्हायचं असेल तर असे प्रश्न सतत तुमच्या समोर येणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळे कमर्शियल मेथडचा विचार जर केला तर लगेच तुमच्या समोर किंवा असं क्लिक व्हायला पाहिजे की क्युमिन किंवा आयसोप्रोपाइल बेन्झिन इज युज्ड, आणि मग तिथं एअर ऑक्सिडेशन इन द प्रेझन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थनेट केलं जातं. सो करेक्ट ऑप्शन इज डी, दॅट इज द कोबाल्ट नॅफ्थनेट. नेक्स्ट, which halide of magnesium has highest ionic character? म्हणजे halide of magnesium म्हणजे मॅग्नेशियम क्लोराइड, मॅग्नेशियम ब्रोमाइड, मॅग्नेशियम आयोडाइड, मॅग्नेशियम फ्लोराइड आपण म्हणूया. ही जी काही तयार होणारी आहेत मॅग्नेशियमची हायलाइट्स, यामध्ये हायेस्ट आयोनिक कॅरेक्टर कुणामध्ये असणार? आता हायेस्ट आयोनिक कॅरेक्टर जे असणार आहे ते मेनली डिपेंड्स अपॉन द इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन टू. जे मेटल आणि नॉन मेटल एकमेकाला जोडले जातात त्यावेळी दोघांच्या मधल्या इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीचा डिफरन्स जिथं जास्त असेल ना तिथं आयोनिक कॅरेक्टर जास्त असणार आहे. हे एक प्रमुख त्यातलं कारण असणार आहे. तर मग आपल्याला माहित आहे 17 ग्रुप एलिमेंट्स, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन इज 4 अँड दॅट ऑफ क्लोरीन इज 3.5, आणि त्यामुळं मॅग्नेशियम फ्लोराइड विचारात जर घेतलं तर इट हॅज द हायेस्ट आयोनिक character. So D is the correct option.
हा केमिकल कायनेटिक्स वर आहे. मागे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत की याच्यावर इंटरमिजिएट त्यांनी विचारलेलं आहे. 2 रिॲक्शन्स दिलेल्या आहेत आणि आयडेंटिफाय द रिॲक्शन इंटरमिजिएट असं म्हटलंय. म्हणजे पुन्हा एकदा मी आवर्जून सांगतो की इंटरमिजिएट डज नॉट अपीअर इन द फर्स्ट स्टेप ऑफ द रिॲक्शन ऍज वेल ऍज इन द फायनल स्टेप. म्हणजे फायनल स्टेप याचा अर्थ फायनल प्रॉडक्ट आपण म्हणूया, किंवा नेट रिॲक्शन जर आपण काढली तर तिथं त्या नेट रिॲक्शन मध्ये इंटरमिजिएट कुठेही दिसणार नाही. म्हणजे तो तयार होतो आणि पुन्हा तो वापरामध्ये येतो, त्यामुळे टोटल किंवा नेट रिॲक्शन मध्ये तो असत नाही. असा कोणता आहे ते शोधायचं आहे तुम्हाला. तर ही फर्स्ट रिॲक्शन जर पाहिली तर जो पहिल्या रिॲक्शन मध्ये प्रॉडक्ट तयार झालाय तो NO2 प्लस Cl, आणि मग सेकंड जी असणारी आहे रिॲक्शन, त्या रिॲक्शन मध्ये पुन्हा तयार झालेला Cl हा वापरामध्ये आलाय, त्यामुळे इंटरमिजिएट जो असणार आहे या रिॲक्शन मध्ये तो डी ऑप्शन Cl असणारा आहे. विच ऑफ द फॉलोइंग अमिनो ऍसिड्स इज अ बेसिक इन नेचर. बायोमॉलिक्युल्स वर असणार आहे. हे तुम्हाला खूप तयारी करावं लागेल, कारण जम्बलिंग थोडस किंवा कन्फ्युजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये 10 इसेन्शियल आणि 10 नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स असणार आहे. ती कोणती ती लक्षात ठेवा. 10 लक्षात ठेवा आणि 10 जे आहेत ती नावं तुम्हाला लक्षात ठेवली तर आनंदच आहे. पण किमान इसेन्शियल अमिनो ऍसिड्स जर लक्षात ठेवले आणि मग त्यामध्ये त्यांचं वर्गीकरण, ऍसिडिक असेल तर त्यामध्ये COH ग्रुपची संख्या जास्त असेल, बेसिक असेल तर NH2 ग्रुपची संख्या जास्त असणारी आहे, न्यूट्रल असेल तर ते दोन्ही NH2 आणि COH इक्वल नंबर्स मध्ये असायला पाहिजेत, हे तुम्हाला माहित आहे. तर यामध्ये C इज द करेक्ट ऑप्शन. अर्जिनिन जे असणारे आहेत हे अमिनो ऍसिड जे आहेत इट इज अ बेसिक इन नेचर. सोल्युशन्स वर आहे. द रिलेशन बिटवीन solubility of a gas in a liquid at a constant temperature and external pressure is stated by which law. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. स्टेटमेंट हे लॉचं त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला लगेच सांगता यायला पाहिजे, ते म्हणजे हेनरीज लॉ. एवढी तयारी आता तुमची निश्चितच झाली असणारी आहे. नेक्स्ट, बेस्ड ऑन अगेन फिनॉल्स. Which among the following phenolic compound is the most acidic in nature? विद्यार्थी मित्रांनो, ऍसिडिक बेसिक नेचर ठरवायचं असेल तर ऍसिडिक नेचर ठरवायचं असेल तर H प्लस हा फ्री व्हायला पाहिजे. म्हणजे जर इथं आपण असं गृहीत धरूया की दिस इज द OH, फिनॉल्स म्हटलं की OH आला, बरोबर आहे. एकदम सोपं आपण करूया. AROH म्हणजे अरोमॅटिक रिंग किंवा बेन्झिन रिंग आहे, त्याला हा OH जोडलाय. म्हणजे ऑक्सिजन कडे 2 लोन पेअर्स आहेत हे तुम्हाला माहित आहे, परंतु हा बॉन्ड ब्रेक व्हायला पाहिजे. OH बॉन्ड जिथं लवकर ब्रेक होईल, जिथं H प्लस फ्री होईल, रिलीज होईल लवकर, त्याचे ऍसिडिक कॅरेक्टराईज जास्त असणार आहे. पण हे जे अवलंबून असणार आहे ना, तर त्या हायड्रोजन जो ऑक्सिजनला जोडलेला आहे विच इज मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ऍटम, त्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. एवढं जर कळलं ना तर कितीही अवघड प्रश्न विचारू द्या, काही प्रॉब्लेम येणार नाही. ऑक्सिजन कडे 2 लोन पेअर्स आहेत म्हणजे तो मुळामध्ये इलेक्ट्रॉन रिच आहे. पण जर असं झालं त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची घनता वाढवली, मग ती घनता वाढवताना काय करावं लागेल, त्याला इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप जर बेन्झिन रिंगला जोडला असेल तर इट इन्क्रीजेस द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन ऑक्सिजन ॲटम. मग ऑक्सिजन मुळातच इलेक्ट्रॉन रिच आहे, पुन्हा त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची घनता वाढली तर तो आळशी होईल, कारण त्याच्याकडे इतके इलेक्ट्रॉन्स आहेत की तो हायड्रोजनकडे, जी दोघांमध्ये एक इलेक्ट्रॉन पेअर वापरामध्ये आलेले बॉन्ड फॉर्मेशन, ती इलेक्ट्रॉन पेअर खेचून घेण्याचा प्रश्नच येणार नाही. त्यामुळं तो बॉन्ड, दॅट बॉन्ड बिकम्स स्ट्रॉंग बॉन्ड. म्हणजे ज्यावेळी ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची घनता वाढते त्यावेळेस तो आळशी होतो आणि OH बॉन्डची ताकद वाढते, त्यामुळे H रिलीज होणं अवघड होतं. इट बिकम्स डिफिकल्ट टू गिव्ह प्रोटॉन, दॅट इज द H प्लस आयन. पण जर समजा झालं की इलेक्ट्रॉनची घनता ऑक्सिजनची कमी केली, इफ वी रिड्यूस और डिक्रीज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन ऑक्सिजन ॲटम, त्यावेळी मात्र त्याच्याकडची इलेक्ट्रॉनची घनता कमी झाल्यामुळं तो अस्थिर होतो आणि मग तो हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये जी काही इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड फॉर्मेशनच्या स्वरूपामध्ये वापरात आलेले आहे ती इलेक्ट्रॉन पेअर खेचून घेतो. म्हणजे तिथं H प्लस हा तो बॉन्ड वीक होतो आणि H प्लस
हा रिलीज होतो. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल तर ऑक्सिजन कडची इलेक्ट्रॉनची घनता कमी करावी लागेल आणि ते कमी करण्याचं काम हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपनं केलं जातं. म्हणजे इलेक्ट्रॉन withdrawing group decreases the electron density on oxygen atom आणि इलेक्ट्रॉन रिलीजिंग और इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जे असणारे आहेत ते इन्क्रीज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन ऑक्सिजन ॲटम. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जोडला असेल तर OH बॉन्ड स्ट्रॉंग होतो, त्यामुळे H लवकर फ्री होत नाही. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर जोडला असेल तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजन ॲटमची कमी होते आणि ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे खेचली की हा बॉन्ड वीक होतो आणि H प्लस लवकर फ्री होतो. मग आता ऑप्शन्स काय? पॅरा अॅमिनो फिनॉल म्हटलंय, अॅमिनो ग्रुप म्हणजे NH2 ग्रुप जो बरोबर पॅरा पोझिशनला जोडला असणारा आहे. म्हणजे इथं जर आपण अशी बेन्झिन रिंग विचारात घेतली तर इथं OH आणि पॅरा पोझिशनला तो NH2 असणारा आहे. परंतु NH2 असणारा आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. इट गिव्स इलेक्ट्रॉन्स टू बेन्झिन, त्यामुळे इट इन्क्रीजेस द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन ऑक्सिजन. फिनॉल इटसेल्फ फिनॉल आहे, त्यामुळे तुलना करताना बाकीच्यांचा विचार करावा. आता इथं एम नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल, NO2 ग्रुप जो असणार आहे तो इट इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. त्यामुळे इलेक्ट्रॉन खेचून घेणारा ग्रुप असल्यामुळं प्रॉब्लेम असा आहे की तर मेटा नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल पैकी एक कोणतरी असणार आहे. दोन्ही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत, परंतु पोझिशन सगळ्यात महत्वाची आहे. ज्यावेळी तुम्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स फिनॉलची काढाल त्यावेळी तुमच्या लक्षामध्ये येईल की इलेक्ट्रॉनची घनता ही मेटा पोझिशनला तुम्हाला दिसत नाही आणि त्यामुळे इट एक्झिबिट्स नायट्रो ग्रुप जो असणार आहे इन एम नायट्रोफिनॉल एक्झिबिट्स -I इफेक्ट फक्त दाखवतो. परंतु पॅरा नायट्रोफिनॉल मध्ये NO2 ग्रुप एक्झिबिट्स -R, दॅट इज द रेझोनन्स एज वेल एज -I इफेक्ट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन जो असणार आहे तो पॅरा नायट्रोफिनॉल असणारा आहे. हे करेक्ट आन्सर असणार आहे. केमिकल कायनेटिक्स वर आहे. द रेट कॉन्स्टंट अँड हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आर रिलेटेड टू ईच अदर ॲज. म्हणजे असं कन्फ्युजन करणारं हे एक्सप्रेशन आहे किंवा रिलेशन आहे. तर T half is equal to 0.693 divided by K is the correct answer. Next, what is the combining ratio of glycerol and fatty acid when they combine to form triglycerides? Glycerol म्हटलं की हे पहा, ग्लिसरॉल CH2OH CH2OH CH2H म्हणजे 3 OH ग्रुप्स असणार आहेत. दिस इज द ग्लिसरॉल आणि मग 3 RCOOH चे मॉलिक्युल्स लागतील म्हणजे फॅटी ऍसिडचे, की ज्या ह्या 2 OH मधून वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होईल आणि ट्रायग्लिसराइड तयार केलं जातं. सो द रेशो इज 1 मोल ऑफ ग्लिसरॉल 3 मोल्स ऑफ फॅटी ऍसिड. सो C इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, बेस्ड ऑन केमिकल थर्मोडायनॅमिक्स, क्रायटेरियन ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेस इज. म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे सतत घडत जाणारी प्रोसेस ही केव्हा पॉसिबल असणारी आहे. या दिलेल्या ऑप्शनचा विचार जर केला तर डेल्टा G व्हॅल्यू असणारी आहे ती इफ इट इज लेस दॅन 0 देन द प्रोसेस इज अ स्पॉन्टेनियस. हे नॉन स्पॉन्टेनियस, स्पॉन्टेनियस अगेन डेल्टा G इज इक्वल टू 0 ऍट इक्विलिब्रियमला ते पाहायला मिळेल आणि इथं दिस प्रोसेस ऑल्सो नॉन स्पॉन्टेनियस. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवर आहे. इन द सेल रिप्रेझेंटेड बाय, हा सेल तुम्हाला दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलंय द रेड्युसिंग एजंट इज. म्हणजे सेल दिलेला आहे आणि दिलेल्या सेल मधून त्यांनी Pb2+ Ag हे दिले. त्यातला रेड्युसिंग एजंट कोण आहे ऑप्शन मधून तो शोधायचा. मग यासाठी रेड्युसिंग एजंट म्हणजे काय? सबस्टन्स विच फोर्स टू अनदर सबस्टन्स टू अंडरगो रिडक्शन बट इटसेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन. म्हणजे दिलेल्या ऑप्शन मधून असा कोण आहे की ज्याचं ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे, म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग Pb जो असणार आहे म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रोकेमिकल सेरीज माहित असणं अपेक्षित असणार आहे. इथं पहा Pb ची पोझिशन बिलो हायड्रोजन आहे आणि सिल्वर हा इथं तुम्हाला दिसतोय अबो हायड्रोजन. म्हणजे इथून लिथियम कडून आपण फ्लोरीन कडे जाऊ तस रेड्युसिंग स्ट्रेंथ खाली जास्त असेल
आणि ती कमी कमी होत जाते आणि ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं पीबी आणि सिल्वरची तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की पीबी जो असणारा आहे, पीबी ए ऑप्शन, इट अंडरगोज ऑक्सिडेशन, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होतं, याचा अर्थ तो रेड्युसिंग एजंट असणारा आहे. सॉलिड स्टेटवर आहे, खूप महत्वाचं आहे पहा. विच मेटल क्रिस्टलायझेस इन अ सिंपल क्युबिक स्ट्रक्चर? पोलोनियम, पाठच करा. पोलोनियम हा सिंपल क्युबिक स्ट्रक्चर मध्ये संपूर्ण पिरियडिक टेबल मधून तो एकमेव एलिमेंट किंवा मेटल असणारा आहे. बाकी कॉपर जो असणार आहे ते एफसीसी, निकेल पण एफसीसी असेल आणि आयर्न बीसीसी हे क्रिस्टलायझेशन त्यांचं या स्वरूपामध्ये झालेलं पाहायला मिळतं. अमाइन्सवर आहे. द अमाइन ए when treated with nitrous acid gives yellow oily substance. The amine A is. हे अमाइनचं डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर, आपण डिस्टिंग्विशिंग टेस्ट आपण म्हणूया. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स विथ नायट्रस ऍसिड. प्रायमरी अमाइन्स विथ नायट्रस ऍसिड गिव्ह प्रायमरी अल्कोहोल विथ लिबरेशन ऑफ नायट्रोजन. आणि विथ सेकंडरी अमाइन्स, म्हणजे वेन सेकंडरी अमाइन्स आर ट्रीटेड विथ नायट्रस ऍसिड, there is a formation of N-nitroso derivatives which are yellow oily. N-nitroso म्हणजे नायट्रोजन ला पुन्हा NO ग्रुप, दॅट इज द नायट्रोसो ग्रुप जोडला जातो. आणि टर्शरी अमाइनच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणूया, नो रिएक्शन, कॉम्प्लेक्स तयार होतं परंतु विघटन होऊन पुन्हा रिव्हर्स रिएक्शन पाहायला मिळते. म्हणजे अशा पद्धतीनं ही डिस्टिंक्शन टेस्ट आहे. मग आता दिलेल्यामध्ये ट्राय इथाइल अमाइन नाही, ट्रायमिथाइल अमाइन नाही, ऍनिलीन एरोमॅटिक कंपाऊंड आहे म्हणजे प्रायमरी अमाइन आहे. मिथाइल फिनाइल अमाइन म्हणजे दिस इज द सेकंडरी अमाइन. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 and 18 वर आहे. द एलिमेंट दॅट डज नॉट फॉर्म ऍसिडिक ऑक्साइड इज, म्हणजे ऑक्साइड्स आर द बायनरी कंपाऊंड्स, म्हणजे मेटल कंबाइन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म बायनरी कंपाऊंड, दॅट इज द ऑक्साइड. मग ऍसिडिक ऑक्साइड म्हणजे काय असणार आहे की विच नॉट फॉर्म ऍसिडिक ऑक्साइड्स. हे ऑक्साइड्स, ऍसिडिक ऑक्साइड्स विच रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म ऍसिड आपण म्हणूया. मग कार्बन जर पाहिलं आपण तर कार्बनचं ऑक्साइड असेल कार्बन डायऑक्साइड विथ वॉटर गिव्स कार्बॉनिक ऍसिड. फॉस्फरसचं ऑक्साइड जर पाहिलं P2O5 किंवा P4O10 ऍसिडिक ऑक्साइड्स आहेत. क्लोरीन Cl2O7 जर आपण घेतलं तर इट इज अ acidic in nature. परंतु बेरियम ऑक्साइडचं, बेरियम इज अन अल्कलाइन अर्थ मेटल, इट फॉर्म बेसिक ऑक्साइड. म्हणजे पाण्यावर याची रिएक्शन जर केली तर BaOH ट्वाइस बेरियम हायड्रॉक्साइड तयार होतं आणि त्यामुळं डी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, बेस्ड ऑन अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स, द रिएजंट युज्ड इन वॉल्फ-किश्नर रिडक्शन इज. म्हणजे वॉल्फ-किश्नर रिडक्शनचं काय वैशिष्ट्य असणार आहे हे तुम्हाला माहितच असायला पाहिजे. कार्बोनिल ग्रुप जो असणार आहे, C डबल बॉन्ड O ग्रुप प्रेझेंट इन अल्डेहाइड्स अँड कीटोन्स इज कन्व्हर्टेड इनटू CH2 ग्रुप, दॅट इज द मिथाइलिन ग्रुप. इथं आपल्याला माहित आहे की क्लेमन्सन रिडक्शन पण आहे, परंतु इथं ज्यावेळी आपण वॉल्फ-किश्नर रिएक्शन वापरतो त्यावेळेस पहिल्यांदा इथं NH2 हायड्रोझिन वापरला जातो. यातले 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून वॉटर निघून जाईल आणि त्या ठिकाणी तयार होईल C डबल बॉन्ड NH2, हा इंटरमिजिएट तयार होतो. आणि मग याची रिएक्शन पुन्हा पोटॅशियम हायड्रोक्साइड इन इथिलीन ग्लायकॉल जर केली तर मग हा इथला बॉन्ड ब्रेक होईल, इथं 2 हायड्रोजन ऍटम जोडले जातील म्हणजे मिथाइलिन ग्रुप तयार होईल, म्हणजे आणि हायड्रोजन. म्हणजे या पद्धतीनं ती रिएक्शन असणार आहे. म्हणजे इथं रिएक्शन मध्ये इंटरमिजिएट हायड्रोझोन्स तयार केले जातात. म्हणजे दिलेल्या ऑप्शन मध्ये करेक्ट ऑप्शन हा असणार आहे तो ए ऑप्शन असणारा आहे. दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस व्हिडिओ. विच ऑफ द फॉलोइंग इज अ न्यूट्रल कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सेस तुम्हाला माहित आहेत, ऍसिडिक कॉम्प्लेक्स किंवा सॉरी कटायनिक कॉम्प्लेक्स, अनायनिक कॉम्प्लेक्स आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्स. आता डी जर पाहिला आपण K4FeCN6 तर K प्लस आणि हा जो राहिलेला पार्ट असणार आहे तो निगेटिव्ह. म्हणजे तुम्हाला माहित आहे की सॉल्ट तयार होतं
त्यावेळेस कटायन पहिल्यांदा असतो आणि अनियन नंतर असतं. अगदी त्याच पद्धतीचं पण हे कॉम्प्लेक्सेस आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे जे असणार आहे ते अनायनिक कॉम्प्लेक्स असेल. NiCN NiNH3 6 टाइम Cl2 हे जर पाहिलं तर Cl मायनस आणि हा राहिलेला पार्ट हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कटायनिक कॉम्प्लेक्स असेल. हे पण कटायनिक कॉम्प्लेक्स असेल. ए मध्ये काय होतं मात्र या कोऑर्डिनेशन स्पेअरच्या बाहेर तुम्हाला कुठेही काउंटर आयन दिसत नाही, राईट साइडला पण नाही आणि लेफ्ट साइडला पण नाही आहे. त्यामुळे दिस वन इज द न्यूट्रल कॉम्प्लेक्स. म्हणजे हे आता बाकीच्या गोष्टी माहित आहेत तुम्हाला, पण सहज ओळखताना या गोष्टीचा म्हणजे वापर तुम्ही करणं गरजेचं आहे. मला वाटतं हे निश्चित तुम्हाला समजलेलं असणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.